या मोठ्या बातमीनं करूया। विधान परिषदेसाठी आता ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य राहील। विधान परिषदेच्या जागेबाबत बोलताना शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपली भूमिका मांडली आहे। तर माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मदत केली असं शरद पवार म्हणाले। ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील त्यासाठी आमचं सहकार्य आणि पाठिंबा राहील असं पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेलेत। सीमा, पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, त्यामुळे आता ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील विधान परिषदेसाठी त्यासाठी सहकार्य राहणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं। काय नेमके या संदर्भात आणखी सविस्तर तपशील येत आहेत? नक्कीच अनुपमा, राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चेला सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीच्या वाटेला एक जागा येणार आहे आणि त्यापैकी त्या एका जागेवरती कोणाला उमेदवारी मिळणार हा एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय। ठाकरे गट विधान परिषदेसाठी आग्रही आहे आणि कुठेतरी उद्धव ठाकरे यांना उमेदवारी मिळावी किंवा तशा प्रकारची चर्चा सुरू आहे। या संदर्भातच शरद पवार यांच्याशी अनौपचारिक गप्पांमध्ये प्रश्न विचारला असता तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे किंवा मग त्यांच्या पक्षाकडनं कोणताही उमेदवार जो दिला जाईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे। पूर्ण सहकार्य आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला करणार आहोत किंवा मग जरी काँग्रेसने ही जागा लढवली, जर काँग्रेसच्या वाट्याला जर ही जागा गेली तर आम्ही काँग्रेसला सुद्धा सहकार्य आणि पाठिंबा देणार आहोत। कारण राज्यसभेवेळी सगळ्यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी मला पाठिंबा दिला, मला राज्यसभेवरती पाठवलं, त्यामुळे विधान परिषदेसाठी आमच्या पक्षाची भूमिका ही ठरलेली आहे। आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा देणार आहोत। जो उमेदवार महाविकास आघाडीकडनं दिला जाईल त्याला शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा देणार अशी भूमिका शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलेली आहे, मांडलेली आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। त्यामुळे आता पुढच्या राजकीय घडामोडी विधान परिषद निवडणुकीवेळी कशा घडतात हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे।